काय ग? काय करत असतेस सध्या? खूप एकटी पडली आहेस ना? आम्हाला माहिती आहे तुला खूप जास्त त्रास होत आहे सगळ्याच गोष्टीचा. छोट्या छोट्या कारणावरून खूप जास्त चिडचिड होते ना, आणि कोणीच तुला समजून घेत नाही. तुझ्या जोडीदारालाही असंच वाटतंय ना की ही जास्तच बालिश वागते. पण बाळा, आम्हाला तुझी परिस्थिती समजते आहे. सगळ्यांचं करून थकले आहेस ना. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या मनात जे काही आहे तू रोज आम्हाला सांगत असतेस, रोज विचारत असतेस की मला कोणी का समजून घेत नाही. तर हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन आलोय. हे बघ बाळा, तुला गरज आहे तुझ्यातल्या तीला जाग करण्याची, जी काही काळापूर्वी हरवली आहे. तू तुझ्यातल्या तीला शोधलंस तर तुझं आयुष्यच बदलून जाईल बघ. एकदा आठव बघू, कशी होतीस तू? एकदम बिनधास्त पण तेवढीच जबाबदारीने वागणारी, स्वतःवर प्रेम करणारी, स्वतःचे विचार ठामपणे मांडणारी. पण कालांतराने आणि समोर येत गेलेल्या परिस्थितीने तुला पूर्णपणे बदलून टाकलं. तुझ्यावर बंधनं लादण्यात आली. तुझ्या विचारांना किंमत दिली गेली नाही. तुझ्या असण्या नसण्याने कोणाला आता काहीही फरक पडत नाही. पण आता तुला बदलायची गरज आहे. दुसऱ्यांना तुझ्याबद्दल काय वाटतं याचा विचार करणं सोडून दे. तुझं आयुष्य तूच घडवायचं आहेस बघ. आम्ही तुला हे नाही सांगत की आत्ता जे चालू आहे ते सगळं सोडून नवीन सुरुवात कर. हे बघ, बाहेरचं जग नाही बदलता येणार, पण तू तुझ्या आतल्या जगाला तर बदलूच शकतेस ना. स्वतःचा दिवस कसा सकारात्मकतेने भरलेला होईल याकडे लक्ष दे. तू तुझ्या आयुष्यात केलेले छोटे बदल सुद्धा तुला नवीन जन्म घेतल्यासारखे भासतील. हे बघ बाळा, खूप झालं आता सगळ्यांचं सगळं करतेस तू, पण आता थोडा स्वतःसाठी पण वेळ काढ ग. हे आयुष्य पुन्हा नाही. आम्ही तुला परत सांगतोय, स्वतःसाठी जग. हे बघ बाळा, सर्वात आधी तू स्वतः तुझ्या मतांना किंमत द्यायला हवीस. तेव्हाच समोरचे व्यक्ती तुझ्या मतांना किंमत देतील. कधी ना कधी त्यांनाही तुझे विचार पटतील ग. तू तुझे विचार मांड तर आधी. हे बघ माझ्या लेकी, आम्ही तुला सांगायचं काम केलं आहे. सगळं काही तुझ्यावर आहे. चल, आता बोलणं थांबवतोय, पण या सगळ्यावर तू नक्की विचार कर. तुझ्यातल्या तीला तू नक्की जागी कर. बघ, आयुष्य कसं सोन्यासारखं सुंदर होईल.